हॅलो. ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेले हे टोमॅटोचं रोप आहे आणि त्याला लागलेले हे टोमॅटो बरेच टोमॅटो लागले होते. त्यातले आता फक्त 2 राहिलेले आहेत. पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल, पेस्टिसाइड काहीही घातलेलं नाही. तुम्ही रंग बघू शकता. किती हेल्दी टोमॅटो आहेत. अगदी लाल चुटुक्क असे छोटे असले तरी खूप चवदार आहेत. आपण टोमॅटोची जस्ट एक चकती जरी मातीवर ठेवली, चांगलं पिकलेला टोमॅटो असेल तर त्याची चकती मातीवर ठेवली तर त्यापासून रोपं उगवतात आणि ती रोपं आपण सेपरेट करून म्हणजे एक महिन्याभराने ती रोपं सेपरेट करून आपण चांगल्या शेणखतात वगैरे लावली तर खूप छान भराभर वाढतात. त्याचं पिंचिंग पण आपण करायचं आहे म्हणजे ते बुशी होतं आणि वेळोवेळी त्याला शेणखत वगैरे असं दिलं तरीसुद्धा भरपूर त्याला वाढ त्याची चांगली होते आणि टोमॅटो चांगले येतात. अर्थात आपण मिरच्यांची पण अशा प्रकारची रोपं तयार करू शकतो आणि मी केलेले पण आहेत. तर हे आपण ह्याला अजिबात म्हणजे जे खाण्याच्या ह्या आहेत पदार्थ जे आपण आपल्या गार्डनमध्ये उगवतो, पॉटमध्ये उगवतो, तर त्याला आपण अजिबात केमिकल वगैरे अजिबात द्यायचं नाही आहे किंवा फवारणी पण करायची नाही आहे. फक्त चांगली आपली ऑर्गॅनिक खतं द्यायची आहेत. शेणखत आपण भरपूर द्यायचं किंवा वर्मी कंपोस्ट किंवा पानांचं खत वगैरे असं आपण त्यांना द्यायचं आहे. रोजचं किचनमधून निघणारा जो कचरा आहे तो पण चहाचं चोथा वगैरे जो रेग्युलरली आपण फुलांच्या झाडांना देतो तसाच आपण ह्याला पण द्यायचा आहे. पॉट साधारण 6-7 इंचाचा जरी असला तरी पण चालतो. छोटं पॉट असेल तरी चालतो आणि छान टोमॅटो येतात. इवन आपण जेव्हा कचऱ्यापासून खत तयार करतो ना, म्हणजे किचन वेस्ट कंपोस्टपासून आपण जेव्हा खत तयार करतो ना, तर तेव्हा त्यातून सुद्धा अशी रोपं उगवतात बरं का, टोमॅटोची, मिरचीची वगैरे वगैरे. कारल्याची वगैरे पण माझ्याकडे अशी उगवलेली आहेत. तर तीसुद्धा आपण तशीच वाढवली तरी छानपैकी वाढतात आणि छान त्याला टोमॅटो वगैरे घेता येतं. पण अशाच प्रकारे आपल्याकडे चेरी टोमॅटो असतात. चेरी टोमॅटो हे अगदी छोटे छोटे आणि खूप टेस्टी असतात. त्याची जी भाजी किंवा आमटी आपण जी करतो, आमटीमध्ये घातले की खूपच चवदार होते. घरात असे उगवून ज्याच्यामध्ये अजिबात कुठलेही पेस्टिसाईड नाही आहेत किंवा केमिकल नाही आहेत, टोटली ऑर्गॅनिक असलेले हे टोमॅटो आपण घरात उगवू शकतो. तर बघा आणि हे चांगले असे घट्ट असे आहेत. म्हणजे अजिबात मऊ वगैरे झालेले नाही आहेत. कुठलीही कीड वगैरे ह्याच्यामध्ये नाही आहे. बाहेर जे शेतात म्हणजे शेतात जे उगवलेले असतात ना, तर ते लवकर मोठे होण्यासाठी त्याला ऑफकोर्स केमिकल खूप देतात आणि त्याला अळ्या वगैरे पण लागलेल्या असतात. त्यामुळे त्याला पेस्टिसाईड पण ऑफकोर्स ते बिझनेस करत असतात. म्हणून ते सगळं असं आपल्या घरातले आपण असे उगवून आनंद घेऊ शकतो. थोडासा मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या प्रमाणात आपण हे करू शकतो. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. कसा वाटला ते नक्की मला सांगा. पुन्हा भेटूयात नवीन